धारणी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात निघालेल्या भव्य पथसंचलनाने जणू देशप्रेमाचे सागर उसळला। संघशिस्त, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचं दर्शन घडविणाऱ्या या संचलनात शेकडो स्वयंसेवकांचा सहभाग होता। जयस्तंभ चौक, होडी चौक, चर्च रोड, नेहरू नगरपर्यंत भगवे ध्वज फडकत घोषणांनी दुमदुमलेले रस्ते आणि नागरिकांच्या फुलवृष्टीचे सजलेले वातावरण धारणी शहर भगव्या रंगात न्याहून निघाले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या शताब्दी वर्षानिमित्त संघाचं भव्य पथसंचलन धारणी शहरात मोठ्या थाटामाटात संपन्न झालं। सकाळी रंगभवन चौकातून सुरू झालेल्या पथसंचलनात स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने जयस्तंभ चौक, होळी चौक, चर्च रोड, दयाराम चौक आणि नेहरू नगर मार्गाने पुढे मार्गक्रमण केलं। हातात भगवे झेंडे, डोक्यावर टोपी आणि मनात राष्ट्रप्रेम, स्वयंसेवकाचा हा डिसिप्लिन जल्लोष पाहण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर येऊन स्वागत केलं। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरणात देशभक्तीची स्फूर्ती पसरली होती। ढोल ताशांच्या गजरात, डमरूच्या तालावर स्वयंसेवकांचे संघटन शहरात निघालं आणि प्रत्येक चौकात नागरिकांनी त्यांच्यावर फुलवृष्टी केली। बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला। संघाच्या शिस्तबद्ध गणवेशात सजलेले स्वयंसेवक जणू एकतेचं सजीव प्रतीक ठरत होते। एक संघ, एक राष्ट्र, एक संस्कृती हा संदेश देत या संचलनाने धारणी शहरात देशभक्तीची नवी उर्मी निर्माण केली। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त धारणीत पार पडलेले हे पथसंचलन केवळ मिरवणूक नव्हते, तर संघटनेच्या शिस्त, संघभावना आणि राष्ट्रनिष्ठेचं दर्शन होतं। देशभक्त्याच्या घोषणा दुमदुमले या संचलनाने धारणीकरांच्या मनात नवं चैतन्य निर्माण केलं आहे। अशा प्रकारे शिस्त, श्रद्धा आणि संस्काराचा बांधलेला हा भगवा प्रवास संघ शताब्दीच्या सुवर्ण पानावर अजरामर ठरेल।